उद्या किंवा परवा येतो इकडे. नाता वेगळा होत आहे तुमच्या बरोबर सारखं म्हणल्यावर काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या पिकांची? मी विजय ज्ञानेश्वर कुलकर्णी, कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या गावचा रहिवासी आणि इथला शेतकरी आहे. तर माझ्या शेतामध्ये यावर्षी मी खरीपाचं पीक म्हणून उडीदाची जवळपास एक 8-10 एकरवर पेरणी केली होती. आणि ती पेरणी केल्यापासून जेव्हा मे मध्ये जे अवकाळी पाऊस आला, त्या पावसाने काही आम्हा शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या की येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न उडीदाचं येईल. या बेताने आम्ही जूनमध्ये साधारण 10 जूनच्या आतमध्ये उडीदाची पेरणी केली आणि त्याच्यानंतर हा पाऊस जो बंद झाला तो साधारण जुलैच्या मध्यांतरापर्यंत पाऊस आला नाही. तर त्याच्यामुळं असं झालं की पिकाची वाढ झाली नाही आणि पीक आहे तेवढ्याच कमी कालावधीमध्ये परिपक्व झालं. आणि नंतर आता सध्याच्या कालावधीमध्ये साधारण एक 15 दिवसापासून अतिशय मोठ्या प्रकारात पाऊस ह्या ठिकाणी होतोय आणि ते संपूर्ण पीक हे पाण्याखाली गेलंय आणि जे पिकाचं उत्पन्न आम्ही जे धरलं होतं ते जवळपास शून्यावर आल्यासारखं झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी सगळ्याच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असाच प्रकार झालाय की जेव्हा पाऊस शेतकरी मागतोय तेव्हा मिळत नाही, पण नासाडीसाठी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांनी जे ठरवलेलं असतंय किंवा त्याचं जे नियोजन असतं ते पूर्ण कोलमडलं जातंय. ह्याला बी बियाणाचा खर्च असतो, बाकी मशागतीचा खर्च असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता शेतकरी पुढं काहीतरी हाताला लागल ह्या आशेनेच शेतकरी काम करत असतो. आणि वास्तविक आपल्या समाजामध्ये किंवा समाज जीवनामध्ये शेतकरी हा अशी एकच जी जात आहे असं म्हणायला पाहिजे की ती नुकसानीमध्येच हा व्यवहार करते. कुठलाही जरी कॉन्ट्रॅक्टर असू दे, बिझनेसमॅन असू दे किंवा अजून कोणी असू दे, साधारण 1 लाखभर रुपयाचं नुकसान मला म्हणजे ह्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे होतं, पण आता जवळपास शून्यावर येईल का काय असं वाटतंय. सगळ्या सरकाराला, महाराष्ट्र शासनाला, सगळ्या मंत्री महोदयांना आणि जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन या पिकाची पाहणी करावी आणि त्याचा पंचनामा करून शेतकऱ्याला निदान त्यांची जेवढी रक्कम खर्च झाली तेवढी तरी मिळावी अशी एक अपेक्षा सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो.